नमस्कार मंडळी. तर चला आज आपण चीज आलू परोठा कसा बनवतात ते पाहणार आहोत. त्यासाठी मी इथे कढईत तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये जिरे व मोहरी टाकलेले आहेत. यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे. यानंतर हळद, धना पावडर टाकायची आहे. आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. यानंतर मी यात मटार घालत आहे. तर प्रिझर्व्ह मटार घालायचे आहेत. यानंतर आपल्याला यात थोडीशी साखर घालायची आहे. तर पहा, यानंतर आपल्याला यात आलू टाकायचा आहे शिजवलेला. तर आलू हा आपण कुस्करून टाकणार आहोत. त्याला छान असं परतून घ्या. यानंतर आपण यात मीठ टाकत आहोत चवीपुरतं. तर आपल्याला भाजी ही छान परतून घ्यायची आहे. तर यानंतर आपण यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत. तर पहा, इथे मी भाजी छान अशी परतून घेत आहे. तर आपले मसाला भाजी छान मिक्स व्हायला पाहिजे, यासाठी आपल्याला भाजी छान परतून घ्यायची आहे. तर भाजी आपली झालेली आहे तयार. तर आपण इथे परोठा करण्यासाठी मी इथे गव्हाचं कणिक वापरत आहे. त्या पद्धतीनं आपल्याला बारीक कणकेचा गोळा घेऊन त्यात पुरण असं भरायचं आहे. पहा, मी भरते. तसंच आपल्याला आलूची भाजी भरायची आहे यात. त्यानंतर आपल्याला याला थोडंसं पीठ लावून छान असा पातळ पराठा लाटून घ्यायचा आहे. पहा, तर भाजी छान आलू कुस्करलेला असल्यामुळे आपल्याला पराठा लाटायला काही अडचण आलेली नाही. आपला पराठा फुटलेला पण नाही. पहा, यानंतर मी दुसरा पराठा पण लगेच लाटून घेणार आहे. तर आता म्हणत असताल की चीज तर भरलंच नाही पराठ्यात, तर हा चीज परोठा कसा होणार आहे? तर पहा, मी दुसरा पराठा पण लाटून घेत आहे. तर आपल्याला हा पराठा लाटून झाल्यानंतर आपण याच्यावरच चीज मस्त पसरणार आहोत. तर पहा, चीज पसरल्यानंतर आपण जो पहिला परोठा केला ना, तर तो चीज टाकल्यानंतर दुसऱ्या पराठ्यावर टाकायचा व चौकून बंद करून घ्यायचं, जेणेकरून चीज बाहेर येणार नाही. तर आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे बारीक गॅसवरती. अगदी मस्त भाजून घ्या. पातळ पराठे लाटल्यामुळे आपल्याला काही कुठेही कच्चं राहणार नाही. चवीला अगदी मस्त लागतात हे पराठे. तर पराठा भाजताना कुणी तूप वापरतं, तर मी इथे तेल वापरत आहे, कारण काही बऱ्याच जणांना तूप आवडत नाही आणि आमच्या पण घरात. तर पराठ्याला बटर लावून पराठा तयार आहे. तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. थँक यू.